दिव्यांगांच्या रोजगाराकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अपंग धर्मेंद्र सातवनं एका पायावर कळसुबाई शिखर सर केलेलं आहे। सरकारी नोकरीत दिव्यांगांना असणाऱ्या 4% आरक्षणातून नोकऱ्या द्याव्या, तसंच त्यांना व्यवसायासाठी कर्ज द्यावं अशी त्यांची मागणी आहे। उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत झालाय। मनमाड पानेवाडी इंधन प्रकल्पातील टँकर चालकांनी संप मागे घेतला आणि त्यामुळे सकाळपासूनच नाशिक शहरासह जिल्ह्यातील 60 पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा सुरळीत झालेला आहे। यामुळे वाहन चालकांनी समाधान व्यक्त केलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली। या संपामुळे 2 दिवस पेट्रोलचा तुटवडा जाणवत होता। त्यामुळे इंधन चालकांनी संप मागे घेतल्यानंतर इथल्या पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध झालेला आहे। मालवाहतूकदारांनी केलेल्या संपाचा परिणाम नवी मुंबई बाजार समितीवर दिसतोय। परराज्यातून येणाऱ्या गाड्यांपैकी 300 ते 350 गाड्या दाखल झाल्या नसल्याचं कळत आहे आणि त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या भाज्या, कांदा, बटाटा यासह मसाला मार्केटमधील जिन्नसांची आवक जी आहे ती 20 ते 40% घटलेली आहे। संप मागे घेतल्यामुळे लवकरच नवी मुंबई बाजार समितीतील आवक वाढेल असं व्यापारी सांगतायत।